अमित शहा पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत। 8 मे रोजी अमित शहा दौऱ्यावर जातील। 8 मे रोजी भाजपची महत्त्वाची बैठक होईल। विधिमंडळ पक्षाचा गटनेता ठरवला जाणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार दिल्ली दौऱ्यावर। पोटनिवडणुकीतील विजयानंतर पहिला दिल्ली दौरा महत्त्वाचा। ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रतिटन 100 रुपयांची वाढ। केंद्र सरकारचा ऊस उत्पादकांना अंशतः दिलासा, तर शेतकरी नेत्याचा मात्र नाराजी। शेतकरी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर। मोनोरेल मे अखेर पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार। पुढील आठवड्यापासून सुरक्षा चाचण्या सुरू। सप्टेंबर 2025 पासून बंद असलेली मोनो पुन्हा ट्रॅकवर येणार। म्हाडासाठी अर्ज भरण्यात 14 मे पर्यंत मुदत। 5 जूनला म्हाडाच्या घरांची सोडत काढणार। म्हाडाच्या घरांसाठी 59,402 अर्ज प्राप्त। 15 मे पर्यंत अनामत रक्कम भरता येणार। गॅस दरवाढीचा हॉटेल उद्योगावर परिणाम। हॉटेलमधील अन्नपदार्थाचे दर वाढणार। गॅस दरवाढीमुळे हॉटेलिंग 15% महागणार। 1000 रुपयांच्या पदार्थामध्ये 150 रुपयांची वाढ। तलाठी भरती आता एमपीएससी घेणार। 1700हून अधिक पदांसाठी हालचाली सुरू। प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागवलं। सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर। तब्बल 60 वर्षाच्या लढ्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार। वसई विरारकरांसाठी आनंदाची बातमी। वसई विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। MMRDA 4 नवीन उड्डाणपुलं बांधणार। MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी। सवलतधारकांना NCMC स्मार्ट कार्डचं वितरण। एसटी महामंडळाच्या वतीनं NCMC स्मार्ट कार्डची जादा दरानं विक्री केल्यास परवाना रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी व्हॉट्सअप सेवा। व्हॉट्सअपवर वीज बिल तक्रार जोडणीची माहिती। महावितरणाची ग्राहकांसाठी नवीन सेवा। पेट्रोल डिझेलचे दर वाढणार। मराठवाड्यात अफवा। दरवाढीच्या अफवांनंतर वाहन चालकांची पेट्रोल पंपावर गर्दी। कोकणात उन्हाचा तडाखा। मुंबईसह कोकणातील तापमान वाढ। पुढील काही दिवस उष्ण दमट वातावरण। नागरिकांना करावा लागतोय उष्णतेचा सामना। हिंगोली यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। हिंगोलीत अवकाळीमुळे हळदीचं नुकसान। यवतमाळमध्ये 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला। शेतमाल भिजल्यानं शेतकऱ्यांचा संताप। पुणेकरांवरील पाणी संकट तुर्तास टळलं। पाणी कपातीचा निर्णय 31 मे पर्यंत लांबणीवर। 31 मे नंतर पाणी स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार। मुंबई पालिकेच्या 10 तलावांपैकी 3 तलाव बंद। उन्हाळ्यात मुलुंड, चेंबूर, दहिसरचे 3 तलाव बंद असल्यानं लहान मुलं नागरिक त्रस्त।